पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 220। भले म्हणविता संतांचे सेवक, आयत्याची भीक सुखरूप। ठसाविता बहु लागती सायास, चुकल्या घडे नाश अल्पवर्म। पाकसिद्धी लागे संचित आयते, घडता सोयी ते तेव्हा गोड। तुका म्हणे खऱ्या सांगताची गोष्टी, रणभूमी दृष्टी न पडता। 4 चरणाचा अभंग आहे। अभंगातून संत सान्निध्यात गेल्यानंतर आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं असतं, तर प्राप्त करून घेण्याकरता कोणत्या प्रकारचा अधिकार आपला असावा लागतो, आपण कसे असावेत, यासंबंधी वेगवेगळी उदाहरणं देऊन तुकोबाराय समजून देतात। भले म्हणविता संताचे सेवक, संताचा सेवक आहे असं म्हणून घ्यायला बरं वाटतं, उत्तम आहे ती गोष्ट। पण सेवक झाला म्हणजे कसा व्हावा सेवक, त्या सेवकाच्या ठिकाणी सेवकपणाचा अधिकार कोणता असावा। एरवी आम्ही तुमचे सेवक आहे, आम्ही तुमचे सेवक आहे असे शब्दांनी म्हणावं का सेवकाने आपला सेवक धर्म पाळावा। यामुळं म्हणविता तुम्ही म्हणून घेताय खरं, तुम्ही स्वतःला म्हणता आम्ही सेवक आहे असं जरी असलं तरी त्या सेवकपणात तुमच्या ठिकाणी काय आहे की जी परिपूर्णता असली पाहिजे सेवक होण्याची, ती आहे का। सेवक कसा असतो तर सेवकानं आपला अहंभाव सगळा सोडून दिलेला असतो। जी सेवा सांगेल ते करायची असते। हे मी कसं करू, ते मी कसं करू असं नाही चालत। आणि दुसरी गोष्ट की जर एखादा सेवक म्हणून घेत असेल आणि त्याला कधी सेवा सांगितलीच जात नसेल तर त्याला वाईट वाटलं पाहिजे की आपल्याला का सांगत नाहीत, आपल्या सेवा योग्य नाही त्या अर्थी आपल्याला कुठलीच गोष्ट सांगत नाहीत। एखादी इकडची तिकडं काडी कर असं सुद्धा कधी म्हणत नाहीत। मग आपण सेवक कसले, आपल्याला कधी त्यांनी सेवा सांगत नाहीत, आपल्याकडून सेवा कधी करून घेत नाहीत, मग कसे। म्हणून मग नुसतं म्हणून घेऊन काय कराय। तर आता त्याच्याकरता त्याला विशेषण दिलं भले। भले म्हणजे उत्तम। उत्तम म्हणविता संताचे सेवक, तुम्ही संताचे सेवक मानता हे उत्तम, म्हणजे संताचे सेवक म्हणविता भले असं त्याचा अन्वय तयार झाला। मग तुम्ही जर स्वतःला सेवक म्हणून घेता तर खरे असताल तर काय होईल पुढं, तर आयत्याची भीक सुखरूप, तुम्हाला आयती भीक मिळेल। वास्तविक पाहता भीक हा शब्द काय आहे मुद्दाम तुकोबारायाने इथे योजलेला आहे। भीक कोणाला दिली जाते, जो भिकारी असतो त्याला। पण भिकारी आला दारात आणि उगीचच उभा राहिला, काही बोलला नाही, तर त्याला भीक देतील का, नाहीच देणार। भीक हा जो काही आहे भीक मागणारा, तो भिकारीसुद्धा कसा असावा लागतो, नम्र असावा लागतो। काही वेळेला एखाद्यावेळेस माणसं प्रवासात आहेत, रेल्वेच्या प्रवासात आहेत, आणि काय झालं, तो जो एक होता भीक मागणारा, ते आपला डबा होता त्याचा एक, त्या डब्यात काय कोणी चिल्लर टाकली होती, ती ज्याच्या त्याच्या पुढं जायचं आणि खुडूक करणं वाजवायचं, असं वा नाचा टाका म्हणायचा। ती एकाने 50 पैशाचं नाणं टाकलं, त्याने बघितलं ना असा भांडायला उठला, चालतं का हे म्हणला, चालतं, काय वाटतं का तुम्हाला, कशामुळं दिलं आहे,
मग आमची काय किंमत आहे का नाही तुम्हाला? मग आता ते माणसं शेवटी थांब बाबा तुला 10 रुपये देतो, पहिले हे टाकलंच का? म्हणजे हा भिकारी झाला का? याला भीक म्हणावी का? मागणारा म्हणावा का? तर याचा अर्थ असा आहे की भिकारी हा कसा असतो तर अत्यंत कळवळ्यानं मागत असतो. ज्याच्या दारात जातो तो काय म्हणतो, वाढग माई म्हणू नये. आणि एका हाकेत ती बाई का उठेल? असं आहे की कोणाच्या घरचा स्वयंपाक झाला नाही, अजून कशाची आवरावर नाही, तवरच भिकाऱ्याने गेल्यावर कुठला तुकडा वाढेल ती? त्यामुळं जेव्हा घरातली जेवणं संपतील आणि उरल तेव्हा खरं भिकाऱ्याची वेळ. आणि जेव्हा भिकारी येत असतो तेव्हा घरातली माणसं जेवून खाऊन अंथरुणावर पडतात दुपारच्याला आणि हे हाका मारत असतो. त्यामुळं आतले जे काय वाढणारे त्यांना त्रास आलेला असतो. आता वाढायचं म्हणजे कसं, जा एकदाचा बाबा आम्हाला झोपू दे, म्हणजे तिला त्रास आलेला आहे वाढायचा आणि हा कळवळ्यानं मागत असतो. म्हणजे एकंदरीत भीक मागताना कळवळा असला पाहिजे. आता मुद्दाम इथं दिलं की तुम्हाला ही आयती भीक मिळणार आहे. काय आयती भीक आहे? की ज्ञान प्राप्त करणं, ज्ञान समजून घेणं साधी गोष्ट नाही. हे अनेक ग्रंथातून संकलन केलेलं असतं, अनेक संतांचे त्यांनी शब्द ऐकलेले असतात आणि सद्गुरूच्या सान्निध्यात बसून सगळं ज्ञान प्राप्त करून दिलेलं असतं. अशा तऱ्हेचे संत महात्मेत की ज्यांच्याजवळ ज्ञानाची परिपूर्णता आहे. आता ते ज्ञान आपल्याला त्यांच्याजवळ बसल्यावर सहज मिळणार आहे, कारण ते सहज बोलायला लागले तरी ज्ञानातलंच बोलतील, अनेक गोष्टी समजून सांगायला लागले तरी ज्ञानातलं बोलतील, मग ते तुम्हाला मिळेल. आणि आयतं जेव्हा मिळत असतं ते कसं असतं तर सुखरूप असतं. जसं हाच भिकारी दारात जर भीक मागत असेल आणि त्याचा कळवळा जसा हा भीक मागण्याचा आहे तसा आतल्या वाढणाराला जर कळवळा असेल तर त्याने काय केलं, बाबा कशाला मागतो, बस जेवायला वाढते तुला. आणि त्याला जेवायला वाढलं, मग भाकर वाढली, काय भाजी वाढली, झालं की अजून घे, दम तुला भाजी संपली का अजून देते. म्हणजे त्या भिकाऱ्याने आता मला नको 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 म्हणेपर्यंत वाढलं. ह्याला काय आट्टास पडले? भीक मागताना जरी कळवळा ह्या त्या दारात जात होता, आता काय लागलं का? आयतं जेवण मिळालं, भाकरी करावं लागली का भाजी करावं लागली. आणि काय आहे मग हे जसं त्याला आयतं मिळतं आहे तसं संताच्या दारात आयतं मिळतं. ही आयती मिळणारी भीक आहे. पण ही भीक मागणारा जो कोणी असतो तो कसा असतो तर तिथं मिळणारं स्वतःसिद्ध असं जे ज्ञान आहे ते अनायासं मिळतं आहे. पण हे मिळण्याकरता ज्ञानाचा अधिकारी असावा लागतो ना. जसं एखादे सद्गुरू आहेत आणि ज्ञानपूर्ण आहेत, मग त्याने सगळ्या ज्ञानाच्या परिभाषा सांगायला सुरुवात केली. कळलं पाहिजे ना, ह्याला कळालंच नाही तर नुसतं काय. आणि मग त्याने कळवूनही सांगितलं की हे आहे, या पारिभाषिक शब्दाचा असा अर्थ आहे, त्या पारिभाषिक शब्दाचा असा अर्थ आहे. पण ते अंतःकरणाने झेललं पाहिजे ना. कारण कुठली गोष्ट अशी की जशी गुरुकृपा महत्त्वाची तसं ग्रंथकृपा महत्त्वाची, तशी अंतःकरण कृपा महत्त्वाची. तुमच्या अंतःकरणात राहिलं पाहिजे. आत्ता ऐकलं आणि थोड्या वेळाने अंतःकरणाने दिलं सोडून, तर अंतःकरण कृपा नाही. म्हणजे अंतःकरणाला धारण करण्या इतकं अंतःकरणाची तयारी झाली पाहिजे. तेव्हा हे सगळं प्राप्त होतं. म्हणून भीक शब्द दिला, कारण भिकारी हा गरजेचा असतो, भुकेलेला असतो. त्याला या दारातला तुकडा त्या दारातला तुकडा मिळूनच खायचं आहे. कुठल्याही दारात त्याला एकदम सगळं मिळणार नाही. एक तुकडाच मिळेल, दुसऱ्या दारात एक तुकडा मिळेल, असं करून त्याचं कसं तरी पोट भरणार आहे. कदाचित भरणार पण नाही, कारण भुक्यातलेलं असल्यावर 4 घरच मागल, बाद झालं म्हणेल. आता मग 2 भाकरीची भूक असेल आणि इथं तिथं चतकोर टाकलं, एकच भाकर मिळली, म्हणजे मग 2 भाकरीची भूक आहे, मिळालं किती एक, पण त्याच्यावर राहावं लागेल का नाही. म्हणून भिकारी त्याच्या दृष्टीनं तो त्या भीक मागण्याचा तो अधिकारीच आहे. तसं संत सान्निध्यात जे काही प्राप्त व्हायचं असेल ते प्राप्ती होण्याकरता त्याच्या ठिकाणी सहज मिळेल, आयती भीक मिळेल. पण आयती भीक मिळण्याकरता
त्याच्या ठिकाणी त्या मिळालेल्या भिक्षेचं आणि भिक्षा मागण्याचा दोन्ही गोष्टीची चाड असली पाहिजे. मग भीक मागण्याची चाड आहे, मिळालेल्या भिक्षेची चाड आहे, या दोन्ही गोष्टी जिथं असतील तिथं. म्हणून मग कधी झालं, आता आपण पाहतो कुठल्याही देवमंदिरात तुम्हाला प्रसाद देतात. प्रसाद दिला म्हणजे मनुष्य का नाही लगेचच प्रसाद खात नाही, असतो किती तळहातात बसण्या इतकाच, पण पहिला पाया पडतो त्या प्रसादाच्या, मग खातो, म्हणजे त्याला आदर आहे. तसं संत सान्निध्यात गेल्यावर त्याला मिळालेल्या भिक्षेचा आदर आहे. आता तो सेवक खऱ्या अर्थानं सेवक झाला, कारण त्याला जे तिथं मिळतं आहे ज्ञान, ते ज्ञान इतकं सहज सोपं मिळतं आहे, अनायासं मिळतं आहे, आणि ते त्याने जतन करायचे. म्हणजे तिथं जसं माऊली म्हणतात का नाही की मनाचे कानी ऐकीजे, बोलबुद्धीच्या डोळा देखीजे, साठो वाटी नेजे चित्ता माझी. तेव्हा त्याच्या ठिकाणी काय आहे, इतकं आहे की कान देऊन ऐकायचे आणि मग बुद्धीजवळ न्यायचे, आणि मग ते बुद्धीने योग्य निश्चय केला की चित्तात नेऊन ठेवायचे. इतकं सगळे ठसाविता बहु लागती सायास. आता त्याच्याकरता सांगितलं, तुम्हाला मिळालं आहे खरं, पण हे जे मिळालं आहे ते तुमच्या ठिकाणी ऐकलं काय सांगितलं म्हणले कोणास ठाऊक, काय कळलंच नाही, काही नाही, काय सांगतात काय की, असं म्हणलं तर तुमचं मन उतरलं त्यातनं. मग त्यावेळेस अशा तऱ्हेची जी काय आहे ती गोष्ट राहिली. पण त्या माणसाला, त्या सेवकाला, त्या तिथं बसणाऱ्याला असं झालं की खरोखरच मला काही सांगितलं नाही. पण असं असतं संताचं की जेव्हा ते एखादी गोष्ट समजून देतात तेव्हा ते ग्रंथ प्रक्रिया असते, ती सांगायलाही जड असते आणि समजायलाही जड असते. मग पण एक दिसून येतं की समजून सांगण्याची तळमळे त्यांच्या ठिकाणी दिसून आलं. आता याच्या लक्षात जर ते आलं तर त्याला असं वाटतं की मला समजलं नाही, ह्यात मी कमी. आता मला जेव्हा हे अंतःकरणात बिंबल तोपर्यंत मी ऐकत राहीन, तोपर्यंत हे सारखं मनात ठसवण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे असताना अवघड आहे ऐकायला, पण ते अंतःकरणात टिकायलाही अवघड आहे. कधीपर्यंत त्याची जिद्द जर असेल की मी हे माझ्या ठिकाणी समजूनच घेईल तरच अंतःकरणात ठसवेन. म्हणजे जसं जसं ऐकणं होतं तसं तसे समज वाढते, आणि जशी जशी समज वाढते तसं तसं इतर त्यातले जे अंतःकरणातले दोष आहेत ते निघतात आणि अंतःकरण त्याला धारण करतं. म्हणून ते जे काही दिले ते ठसाविता, याचा अर्थ तुमच्या ठिकाणी बिंबवण्याकरता, तुमच्या ठिकाणी ते ठसण्याकरता ते पण पटवून द्यायचे सायास करतात, आणि तुम्हीही ते समजून घ्यायचे सायास केले पाहिजेत. आता जेव्हा जेव्हा एखादा सेवक काय करतो की समजत नाही, एकदा समजत नाही, दोनदा समजत नाही, मग तो म्हणतो मला हे समजत नाही, काय करू? मग त्याला समजत नाही म्हणल्यानंतर ज्या पद्धतीत समजत नाही त्याच्यापेक्षा सोपं करून सांगायचं तिथं गरज असते. मग तेही तसं करतील, दुसऱ्यांदा समजून देतील, पटवून देतील, आणि मग त्याला वाटेल. असं सांगतात की उपनिषदातला एक मंत्र एका शिष्याला कळाला नाही, मग तो कळाला नाही म्हणायचा, पुन्हा दुसऱ्यांदा सांगायची. मग दुसऱ्यांदा सांगताना त्याच्यापेक्षा सोपा करून, तरी म्हणायचा कळाला नाही. पुन्हा सांगितलं सोपा करून, तरी म्हणायचा कळाला नाही. 56 वेळा सांगितला, आणि मग 57 वेळा ऐकायला गेला तेव्हा तो सावधच नव्हता. तो त्या ठिकाणी काय आहे ऐकून समाधीत गेला. म्हणजे काय झालं की समजलं नाही, पण इतकं समजलं की त्याच्या तद्रूप होऊन बसला. चुकल्या घडे नाश अल्पवर्म. आता ह्या दोन्ही गोष्टी झाल्या. जर सांगितलं खरं पण दुसऱ्याला समजलं नाही आणि ह्यानी समजून घेतलं नाही तर तुम्ही वर्म चुकलेला आहात. आता तुमच्या ठिकाणी काय आहे की हे समजून घेण्याचं वर्म आहे. म्हणजे काही गोष्ट अशी की श्रवण हे सुद्धा वर्मच आहे. नुसतंच ऐकायला बसलो असं नाही, तर ऐकायला बसायचं असतं तेव्हा एकाग्रचित्तानं बसायचं आहे. एकाग्रचित्त होण्याकरता
जे जे प्रयत्न आहेत ते ते करायचेत. अनेक गोष्टी दुसऱ्या लक्षात आल्या तरी त्याला बाजूला करायचं आहे. हे सगळं केलं तरच. नाही तर इतकं सगळं ऐकायला मिळालं, ऐकतं तयार आहे आणि ऐकणाराला ते वर्म सापडलं नाही तर सगळं वाया जाईल. मग त्याच्याकरता चुकल्या घडे नाश. मग कशाचा नाश घडेल? त्या ब्रह्मज्ञानाचा नाश घडेल. आणि जो ऐकायला बसला होता त्याचाही नाश. कारण ब्रह्मज्ञानाशिवाय उद्धारच नाही ना. उद्धार व्हायचा असलं तर ब्रह्मज्ञानाचीच गरज आहे. ब्रह्मज्ञान जर त्याला कळालं नाही तर कळवून देणार आहेत, पण तेही त्यांनी दिलं सोडून. कळतच नाही तर कशाला बसायचं आहे जाऊन, असं जर म्हटला तर त्याने काय केलं? स्वतःचा नाश करून घेतला. आता ब्रह्मज्ञान हे अजरामर आहे आणि संत महात्मे ज्या ब्रह्मज्ञानाने युक्त आहेत ते पण अमर आहेत, त्यांच्या ठिकाणी काही नाही. आता होत असेल तर नाश कोणाचा आहे? की जो समजून घेण्यात कच्चा पडतो आहे त्याचा. समजून घेण्याची चाड नाही, समजून घेण्याची तळमळ नाही त्याच्या ठिकाणी. मग समजून घेण्याची चाड आणि समजून घेण्याची तळमळ हे ह्याचं वरम आहे. मग काय फार आहे का? समजून घेण्याकरता जे लागतं तेच आहे. असा असणारा हा जर वर्म चुकत असेल तर हे सगळं वाया जाईल. पाकसिद्धी लागे संचित आईते. आता त्याला उदाहरण दिले. उदाहरण काय दिले? की एक स्वयंपाक दाखवला आहे. स्वयंपाकातली बाई स्वयंपाक करायचा असला म्हणजे काय काय करल? समजा तिला एखादी भाजी आणि ती भाजी हाटून करायची म्हणजे त्याला गरगटी म्हणायचं. मग आता त्याच्याकरता तिला काय काय करावं लागेल? तर अगोदर भाजी चिरून घ्यावं लागेल, भाजी धुवून घ्यावं लागेल, पुन्हा मग भाजी कशात करायची ते भांडं घ्यावं लागेल, तेलाचं जवळ घ्यावं लागेल, फोडणीचं जवळ घ्यावं लागेल, त्याच्यात टाकायचं असलं तर मिरच्या बारीक करून घ्यावं लागते, लसूण लागत असेल तर लसूण घ्यावं लागेल. जे जे काही त्या भाजीत टाकायचे ते सगळं. म्हणून त्यांनी सांगितलं पाकसिद्धी लागे संचित. संचित म्हणजे त्याचं सामान. तुम्हाला जे काही भाजी करायची ते. आता ह्या बाईनं भाजी चिरली आणि ठेवली दाराच्या बाहेर चूल घरात, आणि चुलीवर भांडं मांडलं आणि भाजी आणायला गेली. तेल वतलं, तेल जळून गेलं आणि मग जिरे मोहरी आणायला गेली. आता हिचं बघ कधी व्हायचं? मग ते सगळं जवळ ठेवलं तर तुमचं त्याला संचित म्हटलं. जे जे साहित्य ते जर तुम्ही जवळ ठेवलं तर आयते. मग मात्र स्वयंपाक तुमचा आयता तयार होईल. कारण तुम्ही हाताशी ठेवलं, हे लागलं की ते लागलं की ते सगळं त्यांनी जवळ ठेवलं आणि मग ते करायला सुरुवात झाल्याबरोबर सगळं. मग साधी भाकर करायची असली तरी त्याला काटवट नाही तर परात तरी लागल, पाणी घ्यायला पाणी लागल, पिठाचं जवळ लागल, उलथण लागल, तवा लागल, काय असेल ते, पुन्हा गॅस असो चूल असो ते. तर तिची भाकरी एक एक गोष्ट करायची असेल तर त्या त्या गोष्टी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेणं म्हणजे त्याला संचित म्हणले. ते साहित्य ती सामुग्री जवळ घेतली तर होतं घडता सोयी ते तेव्हा गोड. आणि हे सगळं व्यवस्थित झालं. कारण कोणती गोष्ट त्या त्या पद्धतीचीच आहे. की जसं आहे की त्या भाजीला द्यायची असते ती फोडणी, ती पूर्ण करपली आणि मग भाजी टाकून गोड लागायची नाही. आणि काहीच नाही अजून टाकले, तेलसुद्धा तापलेलं नाही, मोहरी तडतडना दिली भाजी टाकून येणे तरी गोड लागायचे नाही. मग जसं असेल त्या योग्यतेनं झालं पाहिजे. म्हणजे जे व्हायचं आहे घडता सोयी, त्याची जे काय असेल योग्यता भाजी करण्याची तीच सगळी झाली तर त्याला गोडी येईल. म्हणजे हे त्यातलं वर्म आहे. आणि जसं हे सगळं हे झालं उदाहरण. म्हणजे आता काय काय पाहिलं? स्वयंपाक करायचा असेल तर साहित्य जवळ घ्यावं लागेल आणि साहित्य नियमाप्रमाणे वागावं लागेल. भाजी टाकली मग ह्याच्या ध्यानात आलं फोडणीच केली नाही, आता वरून होतून काय करील? आणि टाकलं तरी ते गोड कसं लागायचं? म्हणून जे जे काय असेल ते जवळ घ्यायचं आणि मग तो पदार्थ गोड होतो. हे तसं आहे. आता आपल्याला काय काय घ्यावं लागेल? तर सेवकाला श्रीगुरु सान्निध्यात किंवा संत सान्निध्यात बसून कोणता ग्रंथ समजून देतात, काय ज्ञान सांगितलं जातं आहे, मग त्याला काय करायचं आहे? तर पहिली म्हणजे एकाग्रता.
एकाग्र म्हणजे काय? एकाग्र म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त एका रेषेत आणणं. ह्यांना दुसरीकडे एक एकीकडे आणि एक एकीकडे नाही, सगळी एका रेषेत आणणं ह्याला एकाग्रता म्हणायचं. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी. तेव्हा हे सगळं खरं आहे. समजून सांगणं बरं. कोणती गोष्ट सांगत असताना ऐकणारा सगळं ऐकत असतो, म्हणून मग ऐकताना ठीक आहे. मग तसंच आहे की तुम्ही शास्त्र ऐकायचं असेल तर ते परोक्ष ज्ञान तुम्हाला ऐकायला बरं वाटेल, पण प्रत्यक्ष जेव्हा त्या परोक्ष ज्ञानाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा येईल तेव्हा मात्र काय असतं, जड जातं. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की जसा एखादा माणूस आहे आणि त्याला अभ्यास करायचा असला तर त्यांनी एखादा ग्रंथ घेऊन चिंतन केलेलं चांगलं, त्याला त्या ग्रंथाचं चिंतन होईल, तो ग्रंथ चांगला समजेल. पण एखाद्याला समजून सांगायचं असेल, दुसऱ्याला सांगायचं असेल तर त्याला एक ग्रंथ नाही, अजून संदर्भाचे ग्रंथ घ्यावे लागतात. यात काय, त्यात काय, त्यात काय, कोणत्या संतांनी काय सांगितलं याविषयी, कोणत्या संतांनी काय, असे अनेक संदर्भ घ्यायचे आणि ह्या संदर्भाने समजून द्यावं लागतं. म्हणजे सांगणाऱ्याला अनेक गोष्टीचं जवळीक घ्यावं लागेल आणि मग सांगावं लागेल. ऐकणाऱ्याला कुठलाही एक ग्रंथ जवळ किंवा वाचकाला एक ग्रंथ जवळ असला तरी खूप झालं, त्याचंच चिंतन होईल. मग ह्या दोन्ही गोष्टीत तेव्हा तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी. तेव्हा जो सांगणार आहे त्याने अनेक सामुग्री गोळा केली मग सांगतोय. मग हे ऐकणाऱ्याला बरं झालं, कारण त्याला ह्यात हुडकू का त्यात हुडकू असं म्हणायची काही गरज राहिली नाही. रणभूमी दृष्टी न पडता. आता हे उदाहरण दिलं, या उदाहरणात मात्र सांगितलं की तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी. कुठल्या गोष्टी सांगायच्यात तर रणभूमीतल्या. मग तिथं सांगायचं आहे की असं घोड्यावर बस, अशी त्यात रिकिबीत पाय अडकव, अशी दर ढाल हातात, अशी दर तलवार हातात, आणि मग पुढच्याचा घाव यायला लागला की ढाल कशी पुढी करावी, त्याचा ढाव चुकवून घाव आपण कशी तलवार चालवावी. झालं, एकदम अंगावर आला तो घोडा एकदम उभा कसा करायचा, दोन पाय वर करून, म्हणजे मग काय होईल, त्याचा घाव चुकल. नाही तर घोड्याचं तोंड दुसरीकडं कसं वळवायचं हे कुठं झालं, आधी शिकवलं. आता प्रत्यक्षात रणभूमीत काय होईल, जेव्हा प्रत्यक्ष येतं तेव्हा शिकवलेल्या गोष्टी राहतात, पण तिथं समजून यावं लागतं. म्हणजे जसं जसं माणसाला काय होतं की सगळ्या गोष्टी पाठांतर होतात, पण प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा म्हणतो विसरलोच, मला असं करायला पाहिजे होतं, विसरलोच, तसं करायला पाहिजे होतं, पण माझ्या लक्षातच आलं नाही. तसंच होतं. मग हे अगोदर ठरवताना ठीक आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा उभा राहायचं आहे, रणभूमी दृष्टी न पडता. मग तसंच आहे, एखादा प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, ते आधी सगळी सामुग्री गोळा करतो आणि प्रत्यक्ष कीर्तनात उभा राहिल्यावर विसरतच आणि मग म्हणतो अरे ते आपलं राहिलंच. मग त्याच्याकरता अगोदरच्या सगळ्या गोष्टी आणि तिथं ह्यात सगळ्याचा मेळ लागणं, तुमची सगळी त्या ठिकाणी काय स्मरणशक्ती जागी राहावं लागते, वाक्य भेग चांगली राहावं लागते, शब्द उच्चार चांगले राहावं लागतात, शब्दही शुद्ध राहावे लागतात. अनेक गोष्टीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत खरं, पण प्रत्यक्षात घडताना हे सगळं आलं पाहिजे. अगोदर सगळं पाठ करून करून जर घेतलं खरं, पण ऐन वेळेला काहीच जमलं नाही तर कसं होईल. म्हणून एवढं सगळं करायचं आहे. तेव्हा आता याच्यातून हेच दिलं की खरा सेवक कसा असावा, हे खरं आहे. विषय असा आहे की सेवक भले म्हणतात तुम्ही, पण खरा सेवक कसा, तुमच्या पुढं सगळं ज्ञान आयतं मिळेल, पण ते घेतलेलं ज्ञान ठसवण्याकरता तुमच्या ठिकाणी योग्यता असली पाहिजे. नसल तर काय होईल, तेवढ्या थोड्या चुकीसाठी तुमचा नाश होईल. म्हणून हे सगळं गरजेचं आहे. पुढचा अभंग सांगतात 221. संत समागम एकादिये परी, फावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी बटिक सेवेचा सेवक, दीनपणे रंक भले तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची या. 4 चरणाचा अभंग आहे.
आणि संत संगतीचंच महत्त्व आत्ता पण सांगितलं आहे. आता सांगतात संत समागम एकादिये परी. संताचा समागम कसा असावा? आता त्यांनी एक दाखवले, एकादिये परी म्हणजे प्रकारातून. कसं असतं संत संगती किंवा संताचा समागम? समजा संताच्या घराशेजारीच राहतोय, गाठ पडती रोज दिसते, हा एक प्रकार झाला. दुसरा तिथं सेवा करतो, त्यांच्यात काही कारणानं सेवा करतो, दुसरा प्रकार झाला. दास्यत्व करतो, तिसरा प्रकार झाला. शिष्य आहे, शिष्य म्हणून संत सानिध्यात राहतो, असे प्रकार आहेत. हे कोणत्या का प्रकारानं तुम्ही संताच्या शेजारी राहाल. आणि हे सगळेच प्रकार जर तुम्हाला जमत नसतील तर तुकोबराय पुढं म्हणतात की व्हावे त्याच्याद्वारी श्वान याती. संताच्याच जवळ राहा. तुम्हाला ह्यातलं कुठलं जमत नसेल तर कुत्रं व्हा आणि त्याच्या दारात राहा. अगर याती श्वान याती म्हणजे कुत्रं मांजर काही व्हावं आणि त्यांच्या दारात राहावं. काय होईल त्यामुळं? तेथे रामनाम होईल श्रवण. सतत तिथं काहीतरी परमार्थाचं चाललेलं असतं, त्यामुळं सहज आहे त्यांच्या मुखातून नामस्मरण आलं ऐकायला मिळेल. ते कोणाशी नामनाम बोलत असतील ऐकायला मिळेल. म्हणजे तुम्हाला त्यांच्या जवळ राहिल्यामुळं सतत श्रवण होईल. घडेल भोजन उच्चिष्टाचे. आणि दुसरी गोष्ट असं की ते जेवायला बसल्यानंतर त्यांच्या जवळ बसलो तरीही किंवा त्यांचं उच्चिष्ट मिळालं तरीही, कारण हे सगळं काय आहे की तुमच्या आमच्या सगळ्या गोष्टी परमार्थाला लागणाऱ्या गोष्टीचं ह्याच्यातून शुद्धता होणार आहे. कधी असं असतं की संत समागम मिळाला आणि संत सानिध्यात जेवणाची वेळ आली तर त्यांच्या बरोबरीची पंगत बसण्यापेक्षा पाठीमागच्या पंक्तीत बसलेलं बरं, कारण त्यांचं जे उरलं आहे ते खायला मिळालं, त्याला उच्चिष्ट म्हटलं. असंही तिथं मिळेल. म्हणून संताची संगती, तिथलं मिळालेलं उच्चिष्ट. कामारी बटिक सेवेचा सेवक. आता वर दाखवलं त्यांनी, आपल्याला परी म्हटलं त्याचं इथं काढलं. कामारी म्हणजे काम करणारी, बटिक म्हणजे दासी, सेवक सेवेचा सेवक म्हणजे सेवा करणारा. यातलं काही का होईना हे वरच्या जी परी शब्द आला त्याचा उकल इथं तिसऱ्या चरणात केला. दीनपणे रंकते ते भले. आणि हेही जमत नसलं तर भिकारी होऊन राहा. रंक म्हणजे अतिशय दीन होऊन तुम्ही जे द्याल त्यात, तुम्ही काय जे असाल ते, तुम्ही दिलेला तुकडा, तुम्ही दिलेला कपडा, तुम्ही जे काही असेल ते तुमच्या आश्रयात राहणार. तुम्ही जे द्याल त्यात मला समाधान आहे. ही सुद्धा संत संगतीचाच एक भाग आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. आता एकंदरीत तुम्हाला ह्यातलं काय व्हायला मिळालं ही गोष्ट गौण आहे, पण तुम्हाला सुख मिळालं, कारण संताच्या सानिध्यात नित्य सुख आहे आणि ते सुख सहज मिळतं. हे झालं. आणि त्यांच्या म्हणजे आता आपण काय आहे, जेवायलाच बरोबर बसलो त्यालाच म्हणतो पंगत, पण नामस्मरणाला बसलो, ग्रंथश्रवणाला बसलो, ही पंगतच आहे, ही ब्रह्मज्ञानाची पंगतच आहे. त्यामुळं घडेल पंगती संताची. मग जे काय असेल, पंगत म्हणजे पंगती म्हटलं आहे, आणि पंगती याचा अर्थ अनेक पंगतीत त्या संताच्या जवळ घडतील. म्हणजेच वेगवेगळ्या तिथं चालत असलेल्या परमार्थाच्या उपक्रमाला तुम्हाला सहज प्राप्तता येईल. म्हणून तिथली संगती, तिथं राहणं, त्यांच्या दारात राहणं. काहीच नाही जमलं तर श्वान याती व्हा, कुत्रं होऊन राहा, पण त्यांच्या दारात राहा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव